5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गडिंग्लज नगर परिषद गडिंग्लज यांचा कौतुकास्पद उपक्रम। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक पाऊल हरित गडिंग्लजसाठी एक झाड आईच्या नावे हा उपक्रम राबवला होता। ह्या उपक्रम अंतर्गत औषधी व स्थानिक प्रजातीचे वृक्षारोप मोफत देण्यात आले। शेकडो नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेत अभियानाचे कौतुक केले। याच अनुषंगाने आढावा घेतला ते नगराध्यक्ष महेश तुर्मटमट यांच्याकडून। तुर्मटमट साहेब, आज गडिंग्लज नगर परिषदेच्या वतीने एक झाड आईच्या नावे ही मोहीम राबवलेली आहे। पर्यावरण दिन आहे, काय सांगाल एकंदरीत या मोहिमेबाबत? आज जागतिक पर्यावरण दिवस म्हणून संपूर्ण जगभरामध्ये आजच्या या दिवशी वृक्षाचं संवर्धन, वृक्षाचं संवर्षण व वृक्षारोपण करण्याचा एक संदेश जगाला आजच्या दिवशी द्यावा लागला। खऱ्या अर्थानं वृक्ष किती महत्त्वाचे आहेत, पर्यावरण किती महत्त्वाचं आहे, ते जर जैवविविधता जर सुरक्षित असेल तरच मनुष्य, प्राणी, पशु पक्षी आणि जैवविविधतेच्या माध्यमातून सुरक्षित राहू शकतात, हे जगाला लक्षात आलं। त्यामुळं आजचा दिवस हा पर्यावरण दिवस म्हणून संपूर्ण जगानं आज घोषणा केलेली आहे। आज गडिंग्लज नगरपालिकेच्या वतीनं एक अभिनव योजना पर्यावरणाच्या दिवसाच्या निमित्तानं सुरू करण्यात आलेली आहे। एक झाड आपल्या आईच्या नावानं आपण ह्या ठिकाणी मोफत घ्यायचं आहे आणि आपल्या परिसरामध्ये जिथं शक्य असेल त्या ठिकाणी त्याला संरक्षण देऊन सातत्याने त्याची काळजी घेऊन ते रोप आपल्या आई आपल्याला जशी जपते आणि आपण जसं पुढं भविष्यामध्ये आईला जपतो त्या पद्धतीचं झाडाबरोबर आपण नातं तयार करून त्या झाडाला संरक्षण देऊन जपून ते झाड वाढवायचं आहे। जेणेकरून ही झाडं अशा पद्धतीची जर वाढली तरच जैवविविधता सुरक्षित राहणार आहे आणि मनुष्य, प्राणी सुरक्षित राहणार आहे। त्यामुळे इथून पुढं विकास हा एकच जरी मुद्दा असला तर विकासासोबत वृक्षारोपण हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे, हे आज प्रत्येकाला कळालं असल्याकारणानं आज आम्ही ही योजना या ठिकाणी राबवलेली आहे। सर्वसाधारण लोकांचा प्रतिसाद जर आज पाहिला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक आज या ठिकाणी रोपं घेत आहेत आणि ती रोपं घेऊन त्यांच्या आईप्रमाणे आणि आईनं जसं त्यांना सांभाळ केलं त्याप्रमाणे लावण्याचा संकल्प देखील या ठिकाणी लोकांनी घेतलेला आहे आणि आज आम्ही शपथ घेतलेली आहे, शपथही दिलेली आहे। त्यामुळं गडिंग्लज शहर राज्यामध्ये एक नंबरचं जैवविविधतेचं संरक्षण करणारं आणि वृक्षारोपण करणारं ठरेल अशा पद्धतीचं काम इथून पुढं काही वर्षामध्ये होणार आहे। या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि आज या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित राहिलेत पर्यावरणाच्या निमित्तानं त्यांना मी हार्दिक याच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो। एकंदरीत किती झाडे वाटप झालेले आहेत आज? आता सर्वसाधारण आम्ही 500 झाडं आणली होती, त्यापैकी 200-250 झाडं संपलेली आपल्याला आता या ठिकाणी अंदाजे दिसत आहेत। कदाचित आम्ही संध्याकाळपर्यंत हे चालू ठेवलं होतं, कारण लोकांचा प्रतिसाद जर पाहिला तर लवकर झाडं ही लोक घेऊन आणि पुन्हा आम्हाला लोकांना झाडं देण्यासाठी उपलब्ध करावं लागतील अशा पद्धतीचं वातावरण दिसतंय। झाडं देण्यामध्ये कुठेही आमची नगरपालिकाने आम्ही कमी पडणार नाही। जेवढे काय लोक आज येतील झाडं घेतील तेवढ्या लोकांना आम्ही झाडं देण्याची व्यवस्था आज या ठिकाणी केलेली आहे।